अशा पद्धतीने जर तुम्ही बोंबील मांदेली फ्राय केलीत तर मी कॉन्फिडन्सली सांगते की तुमचे बोंबील मांदेली हे कुरकुरीत होणारच। म्हणून तुम्ही अशा पद्धतीने बोंबील मांदेली फ्राय करा। नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बोंबील मांदेली फ्राय। फ्राय करायच्या अगोदर आपण यांना हळद, मीठ, मसाला, हिंग, आले लसणाची पेस्ट हे सगळं लावून घेऊया। अर्धा चमचा मीठ अगोदर चांगले हातानेच एकत्रित व्यवस्थित लावून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण यात घालत आहोत पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून तिखट मसाला, 1 टीस्पून आले लसणाची पेस्ट। हे आता एकत्र असे व्यवस्थित बोंबील मांदेलीला आपण चांगलं चोळून घेऊया। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला। ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बोंबील मांदेली अशी छानपैकी कुरकुरीत होण्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स देणार आहेत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा। हे आपण आता असेच 10 मिनिटं झाकून ठेवून देऊयात। मांदेली आणि बोंबील मॅरिनेट झाले आहेत। आता आपण ते फ्राय करून घेऊयात। फ्राय करताना आपण त्यात घालणार आहोत 7 ते 8 चेचून घेतलेला लसूण। तवा गरम करत ठेवला आहे। तवा गरम होईपर्यंत आपण जे फ्राय करण्यासाठी साहित्य लागणार आहे ते आपण तयार करून घेऊयात। बोंबील मांदेली कुरकुरीत होण्यासाठी आपण फ्राय करताना वापरणार आहोत तांदळाचे पीठ। पाव वाटी मी तांदळाचे पीठ घेतले आहे। त्यामध्ये घालूयात अर्धा टीस्पून तिखट मसाला, चवीनुसार मीठ। मॅरिनेट करताना जरी मीठ आपण घातले असेल तरी पण पीठ आणि मसाल्यामध्ये थोडा चवीपुरतं मीठ घालायचे आहे। हे असं एकत्र करून घ्या। तवा गरम झाला आहे। आता आपण त्यात घालूया आवश्यकतेनुसार तेल असे तव्याला पसरून घालायचे। गॅसची फ्लेम स्लो करून ठेवा। तेल गरम झाले आहे। त्यात घालूयात ठेचून घेतलेला लसूण, तेलात लसूण टाकून झाले की लगेच ते असे परतून घ्या आणि सगळीकडे असे पसरून ठेवा। बोंबील ज्यावेळेला आपण कट करतो त्यावेळेला अशा पद्धतीने करतो, पण ज्यावेळेला आपण बोंबील मॅरिनेट करायचे असतात त्यावेळेला असे मधून चिरायचे, हाफ चिरायचे आणि असे पूर्ण ओपन करून घ्यायचे। म्हणजे कसं सगळीकडे मसाला मीठ लागला जातो। ज्यावेळेला बोंबील आपण पिठामध्ये फ्राय करतो त्यावेळेला ते असे चांगले कुरकुरीत होतात। लसूण फ्राय झाले आहे। आपण त्यामध्ये आता घालूयात फ्राय करण्यासाठी बोंबील मांदेली। पिठामध्ये असे बोंबील दाबून घ्यायचे, म्हणजे कसं सर्वीकडे पीठ लागला जातो। आता आपण हे तव्यात सोडूयात। तव्यामध्ये लसूण स्प्रेड का करायचा, जशी जशी आपण बोंबील फ्राय करायला घालतो त्याप्रमाणे प्रत्येक बोंबलाच्या तुकडीला लसूण लागला जातो। म्हणून बोंबील फ्राय करायच्या वेळेला लसूण तव्यात टाकला की असा सगळीकडे स्प्रेड करून घ्या। गॅसची फ्लेम स्लोच राहू द्या। जोपर्यंत सगळे बोंबील मांदेली आपले टाकून होत नाही आहेत तोपर्यंत गॅसची फ्लेम स्लोच ठेवा। मांदेली बोंबील आपले आता तव्यात घालून झाले आहेत। मांदेली बोंबील सगळे तव्यामध्ये घालून झाले का पुन्हा
त्याच्या साईडून असं तेल सोडा. मीडियम फ्लेमवर असेच हे 2 ते 3 मिनिटे ठेवून द्या. 2 ते 3 मिनिटांनी आपण हे पलटी करून घेऊयात. तवा असा पकडने धरून हे तेल असं सगळीकडे असं स्प्रेड करून घ्या. आता A few minutes later. आपण हे पलटी करूयात. हे पहा, मीडियम फ्लेमवर असेच जर आपण ठेवून दिले की बोंबील मांदेली पलटी करायला सहज होतो आणि ते तुटले जात नाहीत. ही अशी ट्रिक तुम्ही वापरून पहा. बोंबील मांदेली पलटी करून झाले की गॅसची फ्लेम स्लो करा आणि पुन्हा 2 ते 3 मिनिट हे असेच तव्यात राहून द्या. A few minutes later. 2 ते 3 मिनिट झाले आहेत. पुन्हा आपण हे असे पलटी करून घेऊयात. तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही सुगरण अलिबागची या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बोंबील मांदेली दोन्ही साईडून फ्राय झाले आहेत. आता ह्यांना कुरकुरीतपणा आणण्यासाठी 2 मिनिट स्लो गॅसवरच असे ठेवून द्या आणि नंतर गॅस बंद करा. हे पहा, बोंबील मांदेली फ्राय होईपर्यंत अजिबात तुटले नाहीत. ते 2 मिनिट झाले आहेत. आता आपली ही बोंबील मांदेली कुरकुरीत झाले आहेत. आता गॅस आपण बंद करूयात. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.